हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज जे आपण बघणार आहोत ते स्पेसिफिकली आपण बघणार आहोत एक अशी स्ट्रॅटेजी, नॉट अ दॅट मच अमाऊंट ऑफ पॉवरफुल स्ट्रॅटेजी, बट जनरली स्ट्रॅटेजीज ज्या असतात त्या पॉवरफुल असतात बेस्ड ऑन की तुम्ही त्याला कधी डिप्लॉय करतात. ठीक आहे, अशी एकही कोणती स्ट्रॅटेजी नाही की तुम्ही डिप्लॉय करा आणि कन्सिस्टंट तुम्हाला त्याच्यावरती रिटर्न मिळेल. तुम्हाला मार्केटला होऊन डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं, मार्केटला बघून की मार्केटचे मोमेंटम्स काय आहेत, कशा मोमेंटम देतोय, वरती खाली राईट साईडवेज आहे राईट. बट मी तुम्हाला आता एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ती स्पेसिफिकली तुम्हाला मार्केट साईडवेज असल्यावर पण बेनिफिट आहे, स्लाइटली बुलिश असला तरी बेनिफिट आहे, स्लाइटली बेरिश असला तरी बेनिफिट आहे. ॲग्रेसिव्ह बुलिश बेरिश असेल तो थोडा अवॉइड करा या स्ट्रॅटेजीला. ओके, कारण या स्ट्रॅटेजीवर आपण डिरेक्शनवर पण बघणार, हलकासा डिरेक्शन पण आयडेंटिफाय करू. बट मेन जो आपण डिस्कस करणार आहोत ते डिस्कस करणार आहोत इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बद्दल. ओके, आणि खूप सुंदर कन्सेप्ट आहे आणि मॅक्झिमम टाइम तुम्ही ह्याचा आउटपुट ना बऱ्याच लोकांना माहिती नसते हा कन्सेप्ट. लोक डिरेक्शनलवरती ट्रेडमध्ये असतात, बट काही स्मार्ट लोक असतात जे जनरली इम्प्लाइड व्होलॅटिलिटीवरती ट्रेड्स बनवतात. सो डेफिनेटली आपण ती कन्सेप्ट बघणार आहोत. बघा, समजा, पेपर ट्रेड करा, आउटपुट चांगला आला मग रिअल मनी इन्व्हेस्ट करा. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो सिम्पल बघा, जेव्हा पण आपण इम्प्लाइड व्होलॅटिलिटीबद्दल डिस्कस करतो तेव्हा स्पेसिफिकली ना काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात व्होलॅटिलिटीचे, ते आपण बघूया. ओके, व्होलॅटिलिटीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आता काय असतात ते समजूया. ओके, सिम्पल बघा, व्होलॅटिलिटी आपण इथे टॉपिक लिहूया. ओके, सो व्हॉट इज व्होलॅटिलिटी? व्होलॅटिलिटी मीन्स अ फिअर इन द मार्केट, फिअर किंवा एक्सपेक्टेशन्स मार्केटचे. मार्केटचे काय आहेत? एक्सपेक्टेशन्स आहेत राईट. नाव सिम्पल बघा, जेव्हा आपण इम्प्लाइड व्होलॅटिलिटीच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल सांगितलं जातं तेव्हा 4 ते 5 मेन कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कोणते असतात ते? पहिली की आयव्हीचं प्राइस सोबत जे रिलेशन असतं ते नेगेटिव्ह असतं. ओके, नेगेटिव्ह मीन्स व्हॉट? की जेव्हा पण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा मॅक्झिमम टाइम तुम्ही पाहिलं असाल तर स्टॉकच्या ज्या प्राइजेस आहेत त्या पडतात, प्राइस जी आहे ती खाली पडते राईट. बट नॉट एव्हरी टाइम, बट 75-80% ऑफ द टाइम तुम्ही पाहिलं तर मॅक्झिमम टाइम तुम्हाला तिकडे स्पेसिफिकली जे आहे ना ती स्टॉकच्या प्राइस पडताना दिसणार. ओके, सो आयव्ही प्राइस सोबत नेगेटिव्ह असते. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग? की आयव्ही प्रीमियम सोबत हॅज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन. ओके, मीन्स व्हॉट? की सपोज मी व्होलॅटिलिटी आणि प्रीमियम इथे धरलं. ओके, सो जेव्हा पण व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्रीमियम्स वाढतात आणि जेव्हा पण व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा प्रीमियम्स खाली पडतात. कोणते? कॉल आणि पुटचे, दोघांचे. ओके, की जेव्हा पण मार्केटमध्ये इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढते, 10ची व्होलॅटिलिटी 20 वर गेली, 20ची 30 वर गेली, सो माझे ऑप्शन्सचे जे प्रीमियम आहेत ते वाढतात. आणि जेव्हा पण व्होलॅटिलिटी खाली पडते, 20ची 10 झाली, 10ची 5 नाही होणार, पण 20ची 15 झाली, 10 झाली, सो जेव्हा पण व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा माझे प्रीमियम्स खाली पडतात. सो दिस इज द सिम्पल लॉजिक. नाव व्होलॅटिलिटी बेसिसवरती जर मला एखादी ट्रेड्स बनवायचे असतील तर मी त्या कशा बनवू आणि त्या बेसिकली त्याच्या स्ट्रॅटेजीज काय असल्या पाहिजे ते आपण बघूया. सो सिम्पल, जेव्हा पण व्होलॅटिलिटी वाढते दिस मीन्स व्हॉट? कॉल आणि पुटचे प्रीमियम वाढणार. ओके, पण त्याआधी ओके ट्रेडच्या आधी आपण समजूया की का. द आन्सर इज सिम्पल, डिमांड अँड सप्लाय. का व्होलॅटिलिटी वाढण्याने प्रीमियम्स वाढतात, का व्होलॅटिलिटी खाली पडण्याने प्रीमियम्स खाली? आन्सर इज सिम्पल, डिमांड अँड सप्लाय. 11th-12th इकॉनॉमिक्स आठवा. काय आपण वाचलेलं? सिम्पल गोष्ट आहे. काय वाचलेलं? ज्यांनी इकॉनॉमिक्स घेतलं नाही, आय डोंट नो की त्यांना माहिती नाही की नाही, पण शाळेत पण हे कव्हर केलं आहे. 11th-12th डिमांड सप्लाय. सिम्पल लॉजिक होतं की जेव्हा पण कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते तेव्हा त्याची प्राइस वाढते आणि कोणत्याही गोष्टीचे सप्लाय वाढतो तेव्हा त्याची प्राइस कमी होते. सप्लाय वाढतो तेव्हा राईट. सो थिंक अबाउट दी पर्स्पेक्टिव्ह. बघा, जर मी ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट बघितला तर तो आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो. ओके, रायटर पर्स्पेक्टिव्ह मीन्स व्हॉट? लोक ऑप्शन विकतायत जास्त. सो जेव्हा पण लोक ऑप्शन विकतायत, ओके, दॅट मीन्स व्हॉट? ते काय करतायत? स्पेसिफिकली सप्लाय जास्त करतात. ऑप्शनचा सप्लाय जास्त होतोय. लोक ऑप्शन कधी विकणार? जेव्हा त्यांना वाटतं की मार्केटमध्ये मोमेंटम नाही आहे, म्हणजे व्होलॅटिलिटी खाली असेल तेव्हा. ओके, अजून एक सिम्पल घेतो. ठीक आहे, सिम्पल बघा, सपोज व्होलॅटिलिटी वाढली मीन्स व्हॉट? प्रीमियम्स वाढतात, बट व्होलॅटिलिटी वाढण्याने मार्केटचे एक्सपेक्टेशन्स पण वाढतात की माझे स्पेसिफिकली मोमेंटम येऊ शकते.
सो ज्यांनी ऑप्शन्स विकलेत ते काय करणार, ते त्यांच्या पोझिशन्स हेज करायला सुरुवात करणार. हेजिंग आपण कशाने करतो, बाईंगने करतो. सो जेव्हा पण आपण हेजिंग करायला सुरुवात करणार मीन्स व्हॉट, की ऑप्शन्सची डिमांड वाढणार. ज्यांनी जास्त सेल केलं ते हेजिंग फटाफट करायला सुरुवात करणार. सो ऑप्शन्सची त्यावेळेस डिमांड वाढते. सो डिमांड वाढल्यामुळे त्यांचे प्रीमियम्स वाढतात. आणि जेव्हा पण व्होलॅटिलिटी लोअर असते, एक लोअर बॉटमला असते, दॅट मीन्स व्हॉट, एक्सपेक्टेशन मार्केटचे कमी आहेत, मोमेंटम द्यायचे, फ्लक्च्युएशन्स कमी आहेत. सो व्होलॅटिलिटी जी आहे ना खाली असल्यामुळे लोक ऑप्शन सेल करतात टू गेट द बेनिफिट ऑफ थीटा. सो सप्लाय जास्त असतो, डिमांड कमी असते, कारण बाईंग जास्त करत नाही, कारण मोमेंटम येण्याचे चान्सेस कमी आहेत. सो जेव्हा पण सप्लाय ऑप्शनचा जास्त असतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडते. राईट, दिस इज द स्टॅटिस्टिकल रिझन. ह्याचं जर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगले तर बरेच लोक असं म्हणतात की व्होलॅटिलिटी वाढण्यामुळे एक्सपेक्टेशन मार्केटचे वाढतात, त्यामुळे सेलर्स जास्त प्रीमियम मागतात. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, पण जे तुम्हाला एक स्टॅटिस्टिकल रिझन सांगले ते हे आहे, डिमांड अँड सप्लाय. ओके, नाव द थर्ड थिंग. व्हॉट वॉज द थर्ड थिंग व्होलॅटिलिटीमध्ये, की व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो तो स्पेसिफिकली प्राइसवर नेगेटिव्ह आहे, प्रीमियमवर पॉझिटिव्ह आहे. पण व्होलॅटिलिटीची एक कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मीन रिव्हर्टिंग. ओके, व्होलॅटिलिटी बघा सिंपल एक वर्ड मध्ये सांगायचं ना, व्होलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देते तुम्हाला लाईक दिस. ओके, मीन रिव्हर्टिंग मीन्स व्हॉट, बघा एक टॉप क्रिएट करते पुन्हा मीनकडे येते, बॉटम क्रिएट करते पुन्हा मीनकडे येते. सो व्होलॅटिलिटी इज नेव्हर ट्रेंडिंग लाईक इन मार्केट. मार्केट कसा 100 वरून 200 वर जाईल, 200 वरून 300 वर जाईल, 400 500 वर जाईल, बेरिश वरून 500 वर 400 वर येईल, 300 वर येईल, 200 वर येईल. राईट, बट व्होलॅटिलिटी काय करणार, 10 वरून 20 वर गेली तर पुन्हा 15 कडे येईल, 15 वरून 8 वर गेली पुन्हा 15 कडे येईल. सो व्होलॅटिलिटीची एक कॅरेक्टरिस्टिक असते जी असते मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, नाव द फोर्थ थिंग. व्हॉट वॉज द फोर्थ थिंग, की व्होलॅटिलिटी जी आहे ना ती स्पेसिफिकली हॅज अ स्टिकी कॅरेक्टरिस्टिक्स ऑन अ ग्राउंड लेवल. म्हणजे ग्राउंड लेवलला व्होलॅटिलिटी जास्त वेळ टाइम स्पेंड करते. बघा अशी व्होलॅटिलिटी दिसेल तुम्हाला. लाईक दिस. ओके, सो ग्राउंड लेवलला व्होलॅटिलिटी जी आहे ती जास्त वेळ टाइम स्पेंड करते. बट जेव्हा पण व्होलॅटिलिटी एक टॉप क्रिएट करते तेव्हा एक क्विक ड्रॉप आपल्याला बघायला मिळतो. यू कॅन सी. सो दिस इज द थिंग जी तुम्हाला इकडे बघायला मिळेल. ओके, अँड लास्ट एक येतो तो असतो की व्होलॅटिलिटी impacts more on ATM. स्ट्राईक. व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो तो ATM स्ट्राईकवर जास्त असतो. का ATM स्ट्राईकवर जास्त असतो, सिंपल बघा. आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सचं जर मी पाहिलं तर आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सची प्रोबॅबिलिटी आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची जास्त असते. इन द मनी स्ट्राईक्सची प्रोबॅबिलिटी इन द मनी क्लोज होण्याची जास्त असते. बट ॲट द मनी एक अशी अनसर्टन स्ट्राईक आहे की जिकडे हलकासा जरी मोमेंटम आला तर ती आउट ऑफ द मनी पण होऊ शकते आणि इन द मनी पण होऊ शकते. सो अनसर्टनिटी ATM स्ट्राईकवर जास्त असल्यामुळे व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट ATM स्ट्राईकवर जास्त असतो. ओके, नाव आता ह्या ज्या मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात ह्या लॉजिकला जर मला यूज करायचं आहे आणि जर मला इथे एक ट्रेड सेटअप बनवायचं तर मी कसा बनवू तिकडे. ओके, सो मेन आपण फोकस करणार ह्या दोन गोष्टीवरती, पॉझिटिव्ह विथ प्रीमियम आणि वाढते आणि खाली पडते. सेकंड थिंग इज व्हॉट, थोडाफार आपण इथे बघणार आहोत ही कॅरेक्टरिस्टिक, स्टिकी कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती. ओके, स्ट्रॅटेजीज काय आता जनरली बनव, सिंपल बघा. माय पर्सनल फेवरेट, ठीक आहे, साइडवेज असू दे, हलकासा बुलिश असू दे, बॅरिश असू दे, आय गो विथ दॅट पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी. काय आहे ज्याला आपण म्हणतो शॉर्ट आयरन बटरफ्लाय. ओके, आता बघा व्होलॅटिलिटी जेव्हा आपण खाली पडते, आय नो दॅट की प्रीमियम्स खाली पडतात. सो प्रीमियम्स खाली पडण्याने, प्रीमियम कमी झाल्याने फायदा कोणाला असतो, डेफिनेटली सेलरला फायदा असतो. राईट, सो मी काय करणार, पहिला मी ATM कॉल अँड पुट सेल करणार. ओके, काय ATM कॉल अँड पुट सेल करणार, जसं मी म्हणालो व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जास्त ATM वर असतो त्यामुळे ATM कॉल अँड पुट सेल केलं मी. सो तुमचा पे ऑफ काही असा बनेल. ओके, नाव फिअर कोणता आहे मला इथे, फिअर मला ह्याचं आहे की जर मार्केट ह्या रेंजला राहिला तर आय विल गेट अ बेनिफिट. बट जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर मला एक अनलिमिटेड लॉस आहे ना, कारण मी नेकेड पोझिशन सेल केलं कॉल अँड पुट. नाव ह्याला मी काय करणार, हेज करणार. हेज करताना मी काय करणार, OTM कॉल अँड पुट बाय करणार. ओके, सो तुमचा पे ऑफ डिरेक्टली असा बनतो बघा, लाईक दिस. बेनिफिट काय, सपोज मार्केट इथून खाली पडला, मॅक्झिमम लॉस तुम्हाला माहिती आहे किती आहे. मार्केट जर खूप वरती जरी गेला
यू नो दॅट युअर मॅक्झिमम लॉस. मार्केट जर इथे राहिला ह्याच लेवलच्या आसपास, यू नो युअर मॅक्झिमम प्रॉफिट. सो ह्याचा बेनिफिट एवढा आहे की इथे लिमिटेड रिस्क आणि लिमिटेड प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळतं. जर मला माहिती आहे जर मार्केट 2-3 हजार जरी वरती गेला, मला माहिती आहे माझा लॉस असणार आहे 5,000, मला टेन्शनच नाही. मग मार्केट 10,000 वरती जाऊ दे, आय डोंट केअर. मार्केट 10,000 पण खाली पडला, मला माहिती आहे माझा मॅक्झिमम लॉस 5,000 आहे. राईट. मी लॉसला माझ्या रिस्कला मी मॅनेज करते. मार्केट जर तिकडेच एक्सपायर झाला, मला माहिती आहे माझा मॅक्झिमम प्रॉफिट असणार 20,000 सपोज. सो आय नो दॅट माय प्रॉफिट, आय नो दॅट माय मॅक्झिमम लॉस. आणि असं पण नाही की तो लॉस पूर्ण, तो एक्सपायरी लॉस आहे, एक्सपायरी पेनल. जर मी त्याला होल्ड केलं एक्सपायरीपर्यंत, जर मला दिसतं की मार्केट माझ्या फेवरमध्ये नाही चालत, तर मी आधीच 5,000च्या लॉसपेक्षा आधीच मी 1,500-2,000च्या लॉसमध्ये एक्झिट करणार. राईट. सो टेक्निकली आपण एक्झिटच करतोय आधी. वी आर नॉट होल्डिंग टिल एक्सपायरी जर माझा फेवरमध्ये नाही तर मार्केट. राईट. सो एक स्ट्रॅटेजी तुम्हाला ही दाखवतोय, दिसते बघा कशी. सिम्पल. जर मी इथे आलो ट्रेडिंगवरती, ऑप्शन्स आर्किटेक्ट, ठीक आहे. सिम्पल बघा, निफ्टी इथे ओपन आहे. एक एक्झाम्पल आपण निफ्टीवरती किंवा एक स्टॉकवरती घेऊ, ठीक आहे. कारण स्टॉक्सवरती तुम्हाला एक स्पेसिफिकली आपण IV वगैरेचे इम्पॅक्ट पण देखू, ठीक आहे. सिम्पल बघा, मी एक रिलायन्स घेतो. रिलायन्स जनरली ज्यांना सगळ्यांना ट्रेड करायचा असतो, ठीक आहे. रिलायन्स मी इथे आलो आणि कस्टम स्ट्रॅटेजी तुम्हाला दाखवतो रिलायन्समध्ये बनवून. ओके. पहिलं आपण काय बनवणार आहोत, ATM कॉल अँड पुट सेल करणार आहोत. सिम्पल बघा, मी आलो इथे. रिलायन्स करंटली ट्रेड करतो 3,004ला. 3,000 इज अ करंट ATM. मी कॉल ऑप्शन सिलेक्ट केलंय. सेम एक्सपायरीचा मी पुट ऑप्शन सेल करतो, ATM स्ट्राईक. ओके. यू कॅन सी 3,000 कॉल ऑप्शन, 3,000 पुट ऑप्शन, ATM स्ट्राईक, सेम क्वांटिटी, सेम एक्सपायरी. ओके. दोन्ही सेल केले. यू कॅन सी द स्ट्रॅडल. बघा तिकडे स्ट्रॅटेजीचं नाव आहे शॉर्ट स्ट्रॅडल. जो आपण मी एखादा कॉल अँड पुट सेल करतो ATM, त्या स्ट्रॅटेजीला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल. ओके. नाव यू कॅन सी इथे बेनिफिट काय आहे की जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास एक्सपायर झाला, टिल एक्सपायरी रेंज बघा किती मोठी मिळाली मला, की जर मार्केट 3,100ला जरी गेलं, इथून 100 पॉईंट जरी वरती पाहिला टिल एक्सपायरी 31 ऑक्टोबर, तरी माझा बेनिफिट आहे एक्सपायरी पेमेंट माझा 7,412 आहे. खाली जर किती पडला, ऑलमोस्ट जर मी ब्रेक येऊन पाहिला तर 2,880ला जरी मार्केट गेला, ऑलमोस्ट 1,000 पॉईंटच्या आसपासच खाली. 1,000 थोडं इथे जो आहे ना, तो थोडा जास्त खालच्या साईडला मोमेंटम बघायला मिळते. स्टील आय गेट अ बेनिफिट ऑफ प्रॉफिट जो आहे तो आहे 2,412. काहीच न करता जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास राहिला तर. एक त्रास कुठे आहे, जर मार्केटने डिरेक्शन घेतली, सपोज जर मार्केट खूपच खाली पडला तर यू कॅन सी माझा लॉस जो आहे हळूहळू वाढत चाललाय. मार्केट खूपच वरती गेला तर यू कॅन सी माझा लॉस जो आहे तो हळूहळू वाढत चाललाय. राईट. सो अनडिफाईन्ड लॉस आहे जर मार्केटने ते डिरेक्शन घेतली तर. सो मी काय करणार इथे, सिम्पल बघा, 3,000 आहे, मी ॲड लेग करतो. 3,000 सपोज 40चा मी एक OTM कॉल ऑप्शन सिलेक्ट बाय करते आणि एक सपोज 2,960चा मी एक OTM पुट ऑप्शन जो आहे तो बाय करतो. यू कॅन सी माय स्ट्रॅटेजी शॉर्ट अँड बटरफ्लाय. यू कॅन सी द नेम. राईट. इथे बेनिफिट बघा, मार्केट कितीही खाली जाऊ दे, माझा लॉस किती आहे 725. मार्केट किती वरती जाऊ दे, माझा लॉस किती आहे 725. मार्केटमध्येच एक्सपायर झाला, प्रॉफिट किती आहे 9,275. तुम्हाला बघा किती हलकासा बेरिश गेला तरी तुम्हाला बेनिफिट आहे, हलकासा बुलिश गेला तरी तुम्हाला बेनिफिट आहे. लॉस किती दाखवते, 725चा माझा मॅक्झिमम लॉस आहे. प्रॉफिट किती आहे, जर मार्केट त्याच लेवलला, सपोज मार्केट 31 ऑक्टोबरपर्यंत हल्लाच नाही, मार्केटने हलकीशी मोमेंटम दिली, परत त्याच लेवलला एक्सपायर झाला, माझा लॉस आहे 9,275, प्रॉफिट आहे 9,275 एक लॉटवरती. ठीक आहे. लेट्स ट्राय टू गो विथ द मल्टिपल बाय 5 लॉट्स. सॉरी 13 झाले इथे, 5 लॉट्स. यू कॅन सी मॅक्झिमम लॉस 3,625, प्रॉफिट बघा 46,000चा. चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळते. राईट. बेनिफिट काय मी ह्याच्यामध्ये अजून बघा, जर माझा IV जरी ड्रॉप झाला येणाऱ्या काही दिवसामध्ये, ठीक आहे, एक कन्सेप्ट बघा तुम्हाला दाखवतो. सपोज इथे आहे ओके 3,000. ठीक आहे. सपोज IV आजचा PNL किती दिसते 525 30 सप्टेंबरचा. जर मी ह्याला आज होल्ड केला तर सपोज इकडून माझा IV ड्रॉप झाला बाय 3. ओके. नाउ यू कॅन सी 300चा जो प्रॉफिट होता 750 दाखवते. सपोज इथून अजून पडला 5ने IV पडला मायनस, यू कॅन सी 879चा प्रॉफिट. सो ह्याच्याने आपल्याला हे समजतंय की स्पेसिफिकली मला IV बेसवरती पण ट्रेड जर मिळत असतील तर डेफिनेटली ही स्ट्रॅटेजी मला खूप वर्क करेल. राईट.
सो IV ड्रॉप होऊ शकतो. बरेच डेटा पॉइंट आपण कव्हर केलेत. वॉल्ट ट्रेडर टूल एकदा व्हिडिओ जाऊन बघा. IVR IVP एकदा जाऊन बघा. IV डायव्हर्जन्स मी एक व्हिडिओ बनवली ती जाऊन बघा. डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. टूल्स जर पाहिजेत कोणत्या स्टॉकची IV वाढले त्याच्यासाठीच हे टूल्स आहेत. ओके, बट जी स्ट्रॅटेजी आपण डिप्लॉय केली पाहिजे ही जनरली ही स्ट्रॅटेजी आहे. सो खूप सुंदर कन्सेप्ट आहे. बुलिश बेरिश मी म्हणालो, हलकासा बुलिश गेला स्टिल आय एम मेकिंग द मनी, हलकासा बेरिश गेला स्टिल आय एम मेकिंग द मनी. खूप जास्त मोठी मोमेंटम आली, मला माहिती आहे मॅक्झिमम लॉस. जास्त खाली आली, आय नो दॅट मॅक्झिमम लॉस. सिंपल कन्सेप्ट आहे, एकदा चेक करा, एकदा पेपर ट्रेड करून बघा. शॉर्ट अँड बटरफ्लाय थोडा स्ट्रॅडल बनवलात कम्पॅरेटिव्हली बटरफ्लायला मार्जिन कमी लागला कारण तुम्ही हेज पोझिशन्स करतात. सो स्ट्रॅडलपेक्षा बटरफ्लाय इज बेटर. व्हाय? कारण आपले रिस्क जो आहे तो लिमिटेड असतो, प्रॉफिट पण लिमिटेड असतो. स्ट्रॅडलला पण लिमिटेडच प्रॉफिट आहे ना, त्यापेक्षा तुम्ही रिस्क हे करा, हेज करा आणि त्याचाच लिमिटेड प्रॉफिट उचला. राईट? सो दिस इज द व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ अजून काय अशा पाहिजे तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण नक्की त्या व्हिडिओज बनवू. दुसरी गोष्ट, ॲप्लिकेशन ज्यांनी डाउनलोड नाही केलं प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन फर्स्ट, कारण खूप काही गोष्टी 20+ फ्री टूल्स आहेत जे ॲक्च्युली आपण फ्री देते. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम.